रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। थंडी किंवा पावसाळा असेल तर आपली जे घरची साय बनवतो आपण ठेवतो साचून, तिचं तूप होत नाही। पण तुम्हाला मी अगदी ट्रिक सहित सांगणार आहे की आपल्या घरच्या साईचं अगदी साजूक तूप कसं बनवायचं। तर बघा कसं बनवते मी। बघा बऱ्याच महिलांचं, माझ्या मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की थंडीचे दिवस, पावसाळा असो किंवा थंडी असो, त्या दिवसांमध्ये आपली ही जी घरगुती साय, ही मलाई म्हणतो आपण, हिला घरगुती साय म्हणतो, हिचं तूप बनवता येत नाही। तर तसं काही नसतं। त्यासाठी एक खूप महत्त्वाची ट्रिक आहे। ही साय जी आहे ही मी फ्रीजमधून अगदी 2 तासापूर्वीच काढून ठेवलेली। बघा ह्या भांड्याला पूर्ण अगदी थंडावा, असं जे थंडावा जो असतो तो बाहेर निघून गेला आहे। आता आपण हे मिक्सरचं भांडं आहे, त्यात मी लगेच साय काढून घेतली। ही साय बी मिक्सरमधून काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आपण 2 मिनिटात असं हलवलंय, चालू बंद करत करत हलवून घेतलं। अगोदर पण मी एक भांडं घेतलं स्टीलचं पातेलं, त्यात एक भांडं दळून टाकलं होतं आणि हे तुम्हाला दाखवण्यासाठी बघा एकदम अगदी झटपट अशी ही साय मिक्सरमधून बारीक होते आणि तिचं साईचं रूपांतर लगेच लोण्यामध्ये होतं। आता आपण सगळी साय अशीच मिक्सरमधून करून घेऊ। ही जी सर्व साय होती, सर्व साय आपण मिक्सरमधून काढून घेतली आणि आता बघा किती छान लोण्याचा गोळा होतोय। आपल्याला यात कसलंही गरम पाणी, कोमट पाणी किंवा असं काही फ्रीजमधलं थंड पाणी असं काही टाकायची गरज नाही। कारण आपण जी साय फ्रीजमध्ये ठेवली होती ती काढून आणि रूम टेम्परेचरमध्ये अगदी 2 तासासाठी ठेवली। तर आपल्याला याच्यात कोणतं पाणी, अगदी नॉर्मल पाणी घातलं तरी चालणार आहे। आता हा जो लोण्याचा गोळा आहे हा वेगळा करू आणि हे सगळं अगदी घट्ट असं छान ताक झालंय बघा। हे ताक आपण काढून घेऊ। आपलं घरगुती असं हे ताक आहे, ह्या ताकापासून आपल्याला खूप काही बनवता येईल। आता तर पावसाचे दिवस आहे त्यामुळे खायचं प्यायचं काही विषय नाही, पण आपण छान अशी ताकाची कढई बनवू शकतो यापासून। किंवा दुपारच्या वेळेस जेवणासोबत ताक प्यायचं म्हटलं ना, मसाला ताक तर खूप छान होतं हे आपलं घरगुती ताक असेल तर। बघा किती छान अगदी घट्ट असं ताक झालंय आपलं। तुम्हाला दाखवते। ह्या लोण्यामध्ये आता आपण पाणी घालून अगदी परत असं 2 वेळेस पाणी घालणार आहे, थोडं थोडं करून, आणि परत धुवून घेणार आहे, जेणेकरून आपली हे जे तूप बनवतो आपण हे कडवट लागत नाही। आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही। हे तूप रवेदार आणि असं छान बनण्यासाठी काय वापरायचं ते तुम्हाला पुढे मी सांगणार आहे ती ट्रिक। व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करून द्या। बघा छान होतोय। आता हे आपण पूर्ण पाणी परत काढून घेणार आहे आणि हे पाणी वेगळं नाही टाकायचं, ताकातच टाकणार आहे आपण हे पाणी। हे लोणी आपलं छान धुवून झालं, बघा किती छान लोणी झाले। आपल्याला पाहिजे तर आपण फ्रेश लोणी थोडंफार असं काढून आणि पॅक फ्रीजमध्ये ठेवू शकतो, किती काही दिवस राहतं ते। आणि हे बघा हे सर्व पाणी काढून घेतलं आपण त्यातलं। आता हे लोणी आपण गॅसवरती कढायला ठेवू। गॅस चालू करून अगदी मीडियम केला आहे मी आणि पूर्ण असं हे लोणी जे आहे हे वितळोपर्यंत इथंच थांबणार आहे, जेणेकरून उतू जात नाही। हे जर उतू गेलं तर काही उपयोग होत नाही आपला। अगदी छान असं एकसारखं हलवून आणि ते पूर्ण लोणी वितळून घेणार आहे। बघा आपल्याला यात आता 2 जिन्नस टाकायचे आहेत, जेणेकरून आपलं तूप खूप छान असं रवेदार होतं आणि वास पण येत नाही त्याचा। आता मी गॅस एकदम कमी करते आणि तुम्हाला दाखवते काय टाकायचं ते। ह्या ज्या आहेत हे आपल्या 2 लवंग आहेत, त्या 2 लवंग टाकू। आणि हे पान कसलं आहे तुम्ही ओळखा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसलं पान आहे ते। पान पण घालणार आहे आपण यात, जेणेकरून आपल्या तुपाचा असा खवट वास येत नाही। आणि आता हे तूप आपण 9 ते 10 मिनिटं अगदी कमी गॅसवर असंच होऊ देणार आहे, पण लक्ष ठेवायचं की उतू जाणार नाही याची भीती असते। बघा छान झालं आपलं तूप। आता तूप झालं की नाही हे चेक करण्याची खूप महत्त्वाची ट्रिक तुम्हाला सांगते मी। आपण जेव्हा असं तूप झालं असं म्हणून नाही चालणार, त्यात आपण आता हे पाणी टाकू। पाणी टाकल्याच्या नंतर जेव्हा तडतड आवाज येईल, बघा तुम्हाला आवाज येतोय का, येत नाही आवाज, तो होऊ द्यावा लागणार आहे अजून 2 मिनिटं। होऊ देऊ आपण आता याला।
बघा आता आपण ते पाणी टाकलं होतं त्याचा आत्ता आवाज यायला लागला. आता परत एकदा चेक करू. आता टाकल्यावर लगेच आवाज यायला पाहिजे. हां येतोय बघा, येतो. आता आपण गॅस बंद करू आणि 2 मिनिटासाठी शांत होऊ देऊ त्याला. हा आपण तुपाचाच डबा घेतला, चाळणी घेऊ आणि आता मस्त आपलं ताजं आणि अगदी छान रवेदार असं हे तूप झालंय ते गाळून घेऊ. त्यात गाळायची गरज नाही, बेरी खालीच बसली तरी पण नाही, आपण गाळूनच घेऊ. अगदी मस्त रवेदार असं छान ताजं साजूक तूप झालंय घरचं. तुम्ही पण असं तूप नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.